गेले 2 दिवस मुंबईतला चाललेला रस्त्यावरचा आणि राजकीय राडा आपण सगळे बघताय। भाजप दिवसेंदिवस अडचणीत येण्याचा प्रयत्न केला जातोय शिवसेनेकडून आणि शिवसेना अधिकाधिक जखम कशी कुरतडता येईल, अधिक नख कसं लावता येईल भाजपच्या या राजकीय अडचणीला याचा प्रयत्न करत आहे। पण भाजप सुद्धा काही कमी नाहीये, कारण मोदींच्या मुंबईच्या भेटीचा प्रकार असो किंवा अगदी बाकीचे कडोंपा निवडणुकीच्या बाबतीत युती बाबतीत असो, भाजप सुद्धा शिवसेनेला अंतरस राखून ट्रीट करण्याचा प्रयत्न करते। पण या दोघांच्या रस्सीखेचीमध्ये शिवसेनेने काल ज्या प्रकारे सुधींद्र कुलकर्णी एपिसोड हाताळला, त्यामुळे ते स्वतःची प्रतिमा हे सत्तेत राहूनही आम्ही राष्ट्रवादी असल्यासारखे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत। पण खरंच परिस्थिती तशी आहे का? शिवसेना भाजप युतीमध्ये चाललंय तरी काय काय होऊ शकतं येत्या आगामी काही दिवसांमध्ये, आणि त्याची लिटमस टेस्ट आपल्याला आता या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत बघायला मिळेल का? सध्या खतखततंय तरी काय? थोडासा धांडोळा घेऊयात। आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत आहेत प्रकाश अकोलकर, जे दैनिक सकाळ वृत्तसमूहाचे राजकीय संपादक आहेत, त्यांचं स्वागत। त्यांच्या शेजारी आहेत दिलीप शिंदे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातल्या सगळ्या राजकारणाचे जाणकार आहेत। केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्रचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर समीरण वाळवेकर, एकूणच सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांची पहिली कमेंट जाणून घेऊयात। वाळवेकर सर। प्रसन्न, आता आपण गेले काही दिवस जे बघतो आहोत त्या वातावरणामध्ये अनपेक्षित असं फारसं काही दिसत नाहीये। मी एकच आठवण करून देतो, आजपासून बरोबर 366 दिवसांपूर्वी युतीचा काडीमोड झालेला होता। त्याच्यानंतर 20 दिवसातलं राजकारण आपण बघितलं आणि मग युतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे। या गोष्टीला आता सरकार सत्तेवर येऊन अजून 15 दिवसानंतर 1 वर्ष पूर्ण होईल। पण या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। बरोबर आहे। शिवसेनेचा राष्ट्रवाद शिवसेनेनं प्रत्येक बाबतीत प्रूव्ह करायचा प्रयत्न केलेला आहे। पण आपण आता जे बघतो आहोत, जे ग्राफिक्स आपल्याला पडद्यावर दिसतायत, ते आहेत 4 ते 5 शक्यता आपण बघतो आहोत, विचारात घेतो आहोत। सगळ्यात पहिली शक्यता शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, जे आता तरी दिसत नाहीये। दुसरी शक्यता बिहार आणि बीएमसी निवडणुकीपूर्वीपर्यंत शिवसेना सत्तेत राहील। नंतरची शक्यता आहे मध्यावधी निवडणुकांची शक्यता, जी आता तरी काही दिसत नाहीये। त्याच्यानंतरची शक्यता आहे की मध्यावधी निवडणुका टाळण्यासाठी काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना एकत्रित सरकार स्थापन करतील। आणि याच्यात सुद्धा आणखीन एक शक्यता अशी दिसते की काँग्रेस मात्र एनसीपी आणि शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देईल। आता या शक्यता 5 शक्यता आहेत, याच्यापेक्षा 6वं काही वेगळं घडू शकेल किंवा घडण्याची शक्यता आता तरी दिसत नाहीये। मुळात आजचा आपला विषय अशा करता राष्ट्रवादी सत्तेत राहून शिवसेना का राहण्याचा प्रयत्न करते, याचं कारण असं की काही वेळापूर्वी संजय राऊतांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये असं जाहीर केलं की तुम्ही सत्तेतनं बाहेर पडण्याचा निर्णय आम्हालाच का विचारताय, भाजपला का विचारत नाही? हा थोडासा विनोदी प्रश्न वाटतो आपल्याला, पण याचा अर्थ असा आहे की शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडायला तयार नाही। आणि आपल्याला माहितीये भाजपनेच सरकार स्थापन केलेलं असल्यामुळे, बहुमत भाजपकडे असल्यामुळे भाजप सरकारमधून बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही, असं हे आत्ताचं वातावरण आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये यातलं काहीही बिहारच्या इलेक्शन पर्यंत घडेल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही। याचं कारण शिवसेनेला सत्तेत तर राहायचंय, पण स्वतःच्या बळावर भाजपला ज्या निवडणुका लढवायच्या आहेत त्याच्यात महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि भाजपात छोटा भाऊ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याकरता कधी राष्ट्रवादाची, कधी मराठी अस्मितेची, तर कधी आपल्या जुन्या मुद्द्यांची गरज शिवसेनेला पडते आणि शिवसेना ते प्रूव्ह करायचा प्रयत्न करते। आपण भाजपाकडे जाऊयात। केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत। उपाध्यायजी, ज्या ज्या संभाव्य शक्यता आहेत, रादर शक्यता आहेत, त्या आपण आता इकडे पाहिलेल्या आहेत, पण तुम्ही कशा प्रकारे बघताय? संजय राऊत तुम्हाला म्हणताय तुम्हाला आमची एवढी अडचण होत असेल तर तुम्हीच राजीनामे का देत नाही? भाजपकडे उत्तर काय आहे याबाबत? मला असं वाटतं की आता समीरणजींनी त्याचं उत्तर दिलेलं आहे, जे उत्तर सगळ्यांच्या मनात आहे तेच आहे। खरं म्हणजे सरकार आम्हीच, म्हणजे 1 वर्षापूर्वी सगळा आढावा आता समीरणजींनी घेतलाय, कुणी सरकार स्थापन केलं, त्यात नंतर कोण सहभागी झाला, हा सगळा इतिहास ताजा आहे, त्यामुळे मी पुन्हा त्यावरती काही भाष्य करण्याची गरज नाही। त्यामुळे समीरणजी जे बोलले त्या सगळ्यांशीच मताशी आपण सहमत असू। अशा प्रकारचे विनोदी ठीक आहे, ते बोलणं त्यांना शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे। मुळात या सगळ्याच्यामध्ये सगळ्या शक्यता आहेत। शेवटी आमच्या दृष्टीने बघितलं तर आमच्या दृष्टीने सरकार 5 वर्ष चालेल। आमच्या दृष्टीनं अजूनही शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे, भलेही त्यांनी काही म्हणजे अशा प्रकारे 2-4 आर्टिकल लिहिले आणि 2-4 बाईट दिले म्हणजे फक्त राष्ट्रवादी तेच राहतात आणि बाकीचे नाही, असं आम्ही काही मानत नाही। किंबहुना संघर्ष राष्ट्रवादासाठी या देशभक्तीसाठी आम्ही केलाय, काश्मीरपासून अनेक विषयावरती, पण त्यामध्ये मला जायचं नाही, त्या चर्चा समोर तो विषय नाही आजचा। पण आमच्या दृष्टीनं सरकार हे 5 वर्ष चालेल, यामध्ये कुठल्या प्रकारची मध्यावधी येईल किंवा अन्य काही होईल असं वाटत नाही। शेवटी तो वेगळा पक्ष आहे, त्यांना वेगळी भूमिका मांडायची, ते मांडू शकतात, तो मुद्दा नाहीये। प्रश्न इतकाच आहे, मगाशी तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला मगाशी असं वाटून गेलं होतं की ते बाबा राष्ट्रवादी म्हणजे ते पूर्वीच्या सरकारमधलं अशा प्रकारचा जे महाराष्ट्र त्रास देत होतं काँग्रेसला, असा काही त्याला संदर्भ आहे का, असंही मला असं वाटून गेलं होतं।
पण मला असं पण असं आता का तुमचा वाटलं संदर्भच वेगळा उपाध्ये आहे. तुमच्या मनात ही शंका येऊन गेली कारण तुम्हाला काहीतरी साधर्म्य वाटलं त्यामध्ये मग तुम्हाला असं का शिवसेना हेच नाही करण्याचा नाही प्रयत्न तुम्ही तुम्ही करते आता सत्तेत राष्ट्रवादी राहून विरोधी पक्ष वागण्याचा नाही प्रयत्न नाही करते तुम्ही नाही 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 तुम्ही तो शब्द प्रयोग केला असल्यामुळे मला असं वाटलं. बाकी माझं मन एकदम मोकळं आणि पण स्वच्छ आहे. केशव उपाध्ये त्यामुळे माझ्या मनात असं काही आलेलं नाही. केशव उपाध्ये तुमचं मन इतकं मोकळं आहे की तुम्ही शिवसेना अजूनही आमचा मित्र आहे असं म्हणालात. अंडरलाईन अजूनही प्रश्नच नाही. हे आवडलं आम्हाला. हो आहेच आहे. आम्ही मानतो समीरणजी अजूनही आहेच आणि राहणार आहे. तुम्हाला आहेच वर अंडरलाईन नाही अजूनही आहे. अजूनही वर अंडरलाईन आहे म्हणून अरे म्हणतो. आहेच आहे. हा प्रश्न नाही म्हणजे आम्ही काय अशी आव्हानं दिली नाहीत. एक मिनिट समीरणजी एक मिनिट. हा. आम्ही असं काही आव्हान दिले तुम्ही सरकारमधून बाहेर पडा किंवा असं काही आम्हीच फक्त राष्ट्रवादाचे काय फार मोठे महान भक्त आहोत अशी आव्हानं आम्ही कुणाला दिली नाहीत. आम्ही असं काही मारत नाही. 2-4 लेख लिहिले आणि आर्टिकल बाईट दिले 2-4 म्हणजे राष्ट्रवादाची पण कल्पना पूर्ण केशव होते. केशवराव असं आम्ही आता मानत मुद्दा नाही. असा आहे की 70 मिनिटापूर्वी संजय राऊतांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक वेळा माध्यम आम्हालाच का राजीनामा मागताय. म्हणजे विनोदी प्रकार असा आहे की जो सरकार स्थापन करतो त्याच पक्षाला शिवसेना म्हणते की तुम्हाला हवं तर आमचा राष्ट्रवाद पसंत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. आता याला भाजपचं प्रत्युत्तर काय. जो सरकार स्थापन करतो त्यांनी राजीनामा द्यायची मागणी तुमचाच मित्र पक्ष करतोय. हा बोला मी तुम्हाला तेच सांगतोय. समीरांनी मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही अशी ना आव्हानं दिली ना आम्ही आमचं काम करतोय. त्यामुळे आम्ही काय अशी उगाच भाषणात बाईट म्हणजे अशा प्रकारचं काही करण्याचं आमचं कारण नाही त्यामध्ये. आणि हे सरकार 5 वर्ष चालेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे काही प्रश्न येत नाही. नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. केशवजी नीलमताई आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुद्धा. नीलमताई एकतर भाजपनी हे स्पेसिफिकली आता कॅटेगोरिकली सांगितलं की 2-4 बाईट्स आणि तुमच्या अग्रलेखांना आम्ही काही फार महत्व देत नाही. आमची युती अशीच राहणार आहे 5 वर्ष. एका अर्थानं शिवसेनेला आमच्याशिवाय जाण्याशिवाय पर्याय नाही आणि ते जाऊच शकत नसल्यामुळे आम्हाला त्यांच्या या अशा आंदोलनांना लक्ष देण्याची गरज नाही असं सारण भाजप दाखवू पाहते. केशव उपाध्यांच्या मनात नसेल पण भाजपचा स्टान्स असा जाणवतोय. तुम्हाला काय वाटतं. एक तर पहिली गोष्ट तुम्ही कल्पना आहे समीरण तुम्ही संपूर्ण विश्लेषण केलंय किंबहुना शिवसेनेच्या संपूर्ण वाटचालीचे जे सहप्रवासी म्हणता येतील त्याच्यात तुम्ही आहात. त्यामुळे रिडिंग बिटवीन द लाईन्स काही सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाहीये. एका अर्थाने 24 तासामध्ये किंबहुना मी असं म्हणेन की गेल्या आठवड्याभरामध्ये बरंचसं पाणी पुला करून वाहून गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दुष्काळाच्या संदर्भामध्ये जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे. तिथे ते म्हणाले बीडमध्ये की अंमलबजावणी झाली पाहिजे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांचा एक अंदाज आहे की शिवसेना सरकार बाहेर पडेल का. काँग्रेसचा एक प्रश्न प्रत्येक प्रवक्त्याचं किंवा प्रत्येक पक्षाचं अगदी ते एक मत असतं की या संदर्भात काय आहे. तर मुळामध्ये विधानसभा निवडणुका त्यावेळेला एकत्र न लढता स्वतंत्रपणे लढल्यामुळे हे कुठे ना कुठे काही प्रमाणामध्ये मतभिन्नता अनेक विषयांमधली आहे. परंतु त्यात हे पण वस्तुस्थितीच आहे की युती तुटून सुद्धा नंतर परत स्थिर आणखीन भूमिकांच्या दृष्टिकोनातून सुसंगत असं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असेल असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटलं आणि त्याच्यातूनच पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्ष आणि दोघांनी एकत्र मिळून पुढचं कामकाज सुरू झालेलं आहे. आता अशा वेळेला ह्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात तात्काळाच्या याच्यात मला एक थोडं 1 मिनिट तुम्ही दिलं तर मी सांगतो की काय आहे मोठ्या प्रमाणात मला साजरे विश्लेषक समाजामध्ये घटक त्याचबरोबर राजकीय कार्यकर्ते यांच्या मनामध्ये 95 ते 99 या काळामध्ये जे युतीचं सरकार होतं त्याची एक खूप प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे त्या क्षणी नंतर वाटत होतं 2005 ला किंवा 10 ला की काय त्या प्रभावाचं झालं. पण आता असं लक्षात येत आहे की प्रत्येक गावातला माणूस सुद्धा बोलतो त्यावेळेला युतीने काय केलं हे त्यांच्या सुद्धा लक्षात आहे. खरंच काय असतो की जशा 2 निवडणूक एकासाठी असतात तसंच एकमेकाच्या सहकार्याने चालणारी सुद्धा 2 सरकारं काळानुसार वेगवेगळी असू शकतात. त्यानुसार जसे संदर्भ बदलतात राजकारणाचे त्यानुसार संपूर्ण तो संदर्भ जो आहे त्याच्यानुसार राजकीय गणित ठरतात. हे पटू शकते आपल्याला पटो की न पटो आणि म्हणून 95 ते 99चा जो मनावरती संपूर्ण इम्पॅक्ट आहे त्याच पद्धतीने हे सरकार चालणं अपेक्षित आहे. परंतु तिथे आपल्याला दिसते की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही मतभिन्नता सातत्याने दिसते आहे. आता याच्यात पण राजकीय दृष्ट्या त्याच्यातून एक सार काढायचं ठरलं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या परिस्थितीचा गैरफायदा त्यांनी घेऊ नये आणि म्हणून आम्ही भाजप बरोबर गेलो असं त्यावेळेलाही त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्याच्यानंतरच्या अनेक बैठका स्पष्ट झालं. नवी मुंबई आणि संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये युती होणार नाही असं वाटत होतं, तिथे परत युती झाली आणि आता कल्याण डोंबिवलीत युती झालेली नाही असं चित्र तरी दिसतं. आधी 95 युतीच्या काळामध्ये बाळासाहेब हयात असताना ज्या प्रकारचा एक जाणवत होता, दरारा शिवसेनेचा जाणवत होता, त्या प्रमाणात भाजप आता सेनेला तितकं बरोबरीचं किंवा गांभीर्यानं घेत नाही असं एक इम्प्रेशन आहे लोकांमध्ये. नीलमताई, मला असं वाटतं की नेत्यांचे वेगवेगळे पद्धती असतात, स्वभाव वेगळे असतात. जसं बाळासाहेबांचा एक जशी भूमिका होती, मला असं वाटतं की उद्धव साहेबांबद्दल काही प्रमाणामध्ये अन्यायकारक भूमिका सातत्याने माध्यमांमध्ये सुद्धा घेतली जात होती. मला अन्यायकारक यासाठी वाटते की कायम त्यांची कुणाशी ना कुणाशी तुलना केली जाते. ते एक व्यक्ती आणि एक नेता म्हणून एक स्वतंत्र त्यांचा एक काही भूमिका असू शकते हे लक्षात न घेता काही काळ तर ते 2005 आणि मग आमच्याकडून सोडून गेलेले लोक आणि मग त्यांचं व्यक्तिमत्व असं. आता ते 2009 मध्ये राजकीय कर्तृत्व म्हणून सुद्धा आता 2014 मध्ये सगळं सिद्ध झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी त्या मार्गी लागलेल्या आहेत. नाही नीलमताई, अगदीच 2014ला सुद्धा आणि मुंबई महापालिकांमध्ये सुद्धा वादातीत आहे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व, वादातीत आहे. त्यांनी खरंच एक हाती मिळवून दाखवलेलं आहे. इकडे फक्त तुमच्या काही मुद्द्यांच्या बाबतीत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सकाळचे राजकीय संपादक प्रकाश अकोलकर आहेत. त्यांना काही मुद्दे फक्त जरा वेगळे वाटत आहेत. अकोलकर सर. नीलमताईंनी आता अगदी अचूक शब्दात सांगितलं की 95 ते 99 मध्ये जो दरारा होता तो अजून त्याचा प्रभाव अजून शिवसैनिकांच्या मनावर आहे आणि तो स्वाभाविक आहे, कारण तेव्हा पूर्णपणे रिमोट कंट्रोल त्या सरकारचा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. तो रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता म्हणजेच पर्यायाने तो शिवसेनेच्या हातात होता. तो रिमोट कंट्रोल आता शिवसेनेच्या हातून गेलेला आहे आणि तो पूर्णपणे हे सरकार भाजप चालवत आहे. आणि मुंबईत शिवसेना एक घोषणा करते की आम्ही एक कार्यक्रम होऊ देणार नाही, जो 4 दिवसापूर्वी त्यांची घोषणा सत्यात आली होती गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे. या सरकारने त्यांच्या नाकावर टिचून तो कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करून दाखवला. त्यामुळे तो असंतोष आणि तो संतापाचा काय करावा असं समजत नाहीये. त्यामुळे हे असले हास्यास्पद विधानं संजय राऊत यांच्यासारखे लोक करत आहेत की भाजपने सत्तेतनं बाहेर पडावं. मला वाटतं उद्या अनंत गीते यांनी दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला हरकत नाही की मोदींनी बाहेर पडावं, त्यांना शिवसेना पटत नसेल तर. आणि एक आठवण म्हणून सांगतो फक्त साधी गोष्ट की ते पाकचे एजंट वगैरे कोणाकोणाला म्हणतायत, युपीए सरकारच्या कालावधीत ते स्वतः 2दा पाकिस्तानमध्ये जाऊन आले होते. हे त्यांना आता आठवते की नाही माहित नाही. नीलमताई, मला स्वतःला असं आहे की या सगळ्या संजय राऊत काय बोलले त्याच्यावरती ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रवक्ते आहेत, ते योग्यच बोलत असतात. त्यामुळे त्याच्यावरती परत काही मी चर्चा करू शकत नाही. नीलमताई, पण नीलमताई, जो एक शिवसेनेने लगेच पवित्रा घेतला की काय सोडायचं असेल तर भाजपने पद सोडावीत, पण शिवसेनेच्या या अशा सगळ्या आक्रमकतेला मग बीडला जातात उद्धव ठाकरे ज्यावेळी नरेंद्र मोदी मुंबईत असतात आणि एखादा कार्यक्रम घ्यायचा की नाही याच्याबद्दल शिवसेनेचं एकमत असतं पण भाजप ते होऊ देत नाही. या क्षणी भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेना हा इक्वल पार्टनर आहे असं शिवसेनेला तरी वाटतंय का? आता हा प्रश्न जो आहे ना तो आमचे नेते आहेत, दिग्गज नेते आहेत सरकारमध्ये. रामदास कदमांनी जाहीर केलेलं आहे आजच की आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे म्हणून. त्यामुळे आम्ही शेवटी बाहेर आहोत. त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये काय भावना आहे काय नाही, पक्षाची शेवटी एक भूमिका असते. मला असं वाटतं की टेक्निकली एकनाथ शिंदे विधानसभेतले गटनेते आहेत, त्यामुळे त्यांनी त्याच्यावरचं भाष्य हे जास्त योग्य राहील, कारण कॅबिनेटमध्ये काय निर्णय होत असताना चर्चा होतात किंवा काय चर्चा होत नाहीत हे तर ते बोलू शकतात. पण मला प्रकाश अकोलकर जे बोलले ना त्याच्यात त्यांना आनंद झाला की किती कशी ती नाकावर टिचून घेतला हा शब्द मी ऐकते सारखा. तर माय नेम इज खान ज्यावेळेला सिनेमाचे शो झाले होते त्यावेळेला शिवसैनिकांकडून रक्त ओकवून घेऊन ते झालं होतं. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की त्यात शेवटी पक्षाचे जे सेनापती असतात ते खरं असतात. अकोलकर तर ठरवू शकतच नाहीत, ते भाष्यकार आहेत, पण बाकीचे जे पक्ष प्रमुख यांना योग्य वाटतं त्या पद्धतीने त्यांना कधी पान सोडायचं आणि काय करायचं याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि म्हणून ही शिवसेना चालू आहे. आणि साहेब त्या सगळ्या गतिमान पद्धतीने म्हणजे ते 3, 4, 5, 6 पक्ष सुद्धा उद्धवजी ठाकरे आणि आज सुद्धा मला इथे सांगायला पाहिजे जरूर ज्यांच्याकडे
2/3 पेक्षा असं जवळजवळ उत्तम बहुमत आहे केंद्रामध्ये. हो राज्यांची सत्ता आहे अनेक ठिकाणी त्यांना म्हणजे त्यांचे 122 आमदार आहेत राज्यामध्ये. हो अशा वेळेला पूर्वी मला आठवत आहे अनेक पंतप्रधान म्हणजे व्ही पी सिंगाचं मी उदाहरण देत बघत तिथे कमलांच्या कार्यक्रमाला आले होते हो पुण्यामध्ये. व्ही पी सिंगाचे मतभेद कोणाचे असू शकतील. बरं बाबा आढावांच्या कार्यक्रमाला आले होते रामविलास पासवानांच्या आणि कोणी नेता नसताना सामान्य मजुरांमध्ये बसले होते. त्यामुळे प्रोटोकॉल वगैरे जे असतात ना ते प्रोटोकॉल शेवटी आपण कशा पद्धतीने घेतो याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून हिंदू मिलच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांची कुठे ना कुठे भयप्रस्तता वाटली कुणाला आणि कुणाला. महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना वाटली की नाही याच्यावर मी ते बोलू शकत नाही. पण केंद्रामधल्या कुणाला तरी असं वाटलं की ज्याच्याकडे कुठलं सत्तेचं पद नाहीये असे जे उद्धव ठाकरे आहेत की बाळासाहेब ठाकरेंपेक्षाही वेगळे आहेत आणि तुम्ही सुद्धा ते स्टेजवरती जात असतील तर त्याचं उत्सर्ग ना लोकांमध्ये चांगलं मत होईल शिवसेनेबद्दल आणि मग त्यांना डावलण्यात आलं का हा प्रश्न तुम्ही विचारताय सगळीकडं. आमचं म्हणण्याचे प्रोटोकॉल वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये मार्ग काढायचा हे सरकारने ठरवताना जर ते जास्त चांगल्या प्रकारे घडवलं असतं तर ते अजून व्यापक झालं तर ते सुधारक झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सारखं प्रत्येकाचा शिवसेनेचा जो विरोध आहे ना त्याचं खूप स्वागत करते. आणि त्याचं कारण असं की एक सुसंगतपणे भूमिका मांडून ठणकावून कोण आमच्या बरोबर येतंय का न येतंय याचा विचार न करता. ठीक आहे नीलमताई तुमचा एक मुद्दा इथे लक्षात आला त्या फक्त घेऊन मला उपाध्यायांकडे तेवढा क्लिअर करून घ्यावा लागेल. अभिमान आहे त्याच्याबद्दलचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे म्हणजे असू शकतात. नीलमताई मी तुमच्याकडे येतो. एक तर तुमचा मुद्दा एक मला क्लिअर करायचा आणि तुमचा आवाज अस्पष्ट आहे. मी येतो तुमच्याकडे नीलमताई. मी केशव उपाध्यायांकडे जातोय. उपाध्यायजी नीलमताईने आता बोलता बोलता सुद्धा शेवटी ती शिवसेनेची एक दुखरी बाजू त्यांनी सांगितली आणि ती खरी पण आहे. इंदू मिल उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या दिवशी सुद्धा ज्या प्रकारे अगदी ऐनवेळी तुम्ही आमंत्रण देणार आणि ते अशा प्रकारे देणार की उद्धव ठाकरेंना रांगेत बसावं लागणार आहे वरती बसता येणार नाहीये आणि याबाबतीत सगळी सरधोपट सगळा ढिसाळ कारभार होता कारण क्रेडिट सगळं तुम्हालाच हवं होतं. फक्त भाजप आणि सगळे रिपब्लिकन गट नेते होते जणू काही हे सगळे. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते ती मी कशी सांगणार. पण या सरकारने या सरकारातला एक महत्वाचा मंत्री या याच्यातला त्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्यामुळे मला असं वाटत नाही की सरकारने काही फक्त स्वतःपुरतं काही केलंय का काही वेगळा गेम प्लॅन केलाय का. बरं त्या निमंत्रण पत्रिकेवरती सर्व मंत्र्यांची नावं होती म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांची नावं सुद्धा होती. त्याच्यानंतर मुंबईत म्हणजे सगळी सगळी नावं असल्यामुळे म्हणजे हा केवळ भाजपचाच होता का असं समजण्याचं कारण नाही. त्यामुळे अशी कोणताही सिग्नल भाजपने देण्याचा प्रयत्न केला नाही. आता ज्यांनी त्यांनी कुठल्या अर्थाने घ्यायचा हे मी कसं की आमचा पक्ष कसा सांगेल प्रसन्नाजी त्यातलं. बरं आणि केशव प्रश्न असा होता प्रसन्नाचा की तुम्ही इक्वल पार्टनर समजता का. कारण माझा असा अनुभव आहे की 95 ते 99 या काळामध्ये शिवसेना तुम्हाला कधीही इक्वल पार्टनर समजत नव्हती. आता तुम्ही समजता का इक्वल पार्टनर असा प्रश्न विचारला होता प्रसन्नाने. नाही सत्तेतले आमचे सन्मानजनक ते भागीदार आहेत. सन्मान लहान भावाला सुद्धा देतो तो अकोलकरजी. नाही लहान भावाला सन्मान दिला ना असं काय करता सन्मान देतोच आहे. नाही या भावाभावांचं जे प्रेम आहे ते अद्भुत आहे. कारण जेव्हा युतीच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा अमित शहांना भेटण्यासाठी आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आलं होतं आणि मोदींच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ऐनवेळेला 12 तास राहिलेले असताना एका छोट्या मंत्र्याला पाठवलं जातं. आणि याचंच एक पॅरलल उदाहरण म्हणजे युती सरकारच्या 95 केशवराव याचंच एक पॅरलल कॅबिनेट मंत्री असं नाही छोटा मंत्री नाही. ऐका केशवराव याचंच एक पॅरलल उदाहरण 95 ते 99च्या युती सरकारमधलं म्हणजे ज्या वेळेला युती सरकारमध्ये काही प्रश्न निर्माण होत असे त्यावेळेला प्रमोद महाजन मातोश्रीवर यायचे त्यावेळेला लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला यायचे. मग ते भले खेलपट्टीवर ऑइल टाकण्याचा प्रसंग असेल किंवा पुन्हा तोच प्रश्न पाकिस्तानला भारतामध्ये खेळवायचं का नाही पाकिस्तानचे कार्यक्रम भारतामध्ये व्हायचे की नाही हा त्यावेळेचा प्रसंग झाला. कारण त्यावेळेला मोठा भाऊ वेगळा होता आत्ता मोठा भाऊ वेगळा आहे. हा नात्यामधलं जे काही एक फरक आहे छोटा आणि मोठा त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये असाच मेसेज गेलेला आहे की यामध्ये शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याला आजच्या सर्वोच्च नेत्याला निमंत्रण गेलं नव्हतं. आदल्या दिवशी तुम्ही मंत्र्यांना पाठवा किंवा आणखीन कोणाला पाठवा ते निमंत्रण गेलं नव्हतं ही गोष्ट सत्य आहे. म्हणून प्रसन्नाचा प्रश्न असा होता की तुम्ही आता तरी हे मानता का तुमच्या बरोबर आहे असं मानता का. त्याचं कारण यातले काही पक्ष हे शिवसेनेच्या शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याच्या प्रयत्नांमुळे युतीबरोबर आलेत हे विसरून चालणार नाही. त्यांना तुम्ही मंचावर सन्मानाची वागणूक दिलीत पण या सगळ्या युतीचा मुख्य पार्टनर असलेल्या शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांना निमंत्रण सुद्धा गेलं नाही ही गोष्ट सत्य आहे हे विसरून कसं चालेल. उपाध्याय
पहिली गोष्ट अकोलकर साहेब बोला, तुमचं काहीतरी. नाही उपाध्ये मी तुमच्याकडे आता मी तुम्ही मी बोलायचं बघतोय. उपाध्ये तुम्ही बोला. नाही प्रश्न या सगळ्या विषयात असा आहे की मी पुन्हा सांगतो आणि मगाशी निलमताईंनी पण सांगितलं की शेवटी विधानसभा निवडणूक ही ज्या परिस्थितीत, तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं की ज्या परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक झाली ती कशी झाली, काय झाली, कुणाच्या अट्टाग्रहामुळे झाली, आज त्या इतिहासामध्ये जायची गरज नाही. कदाचित त्यावेळी म्हणजे 2-4 कमी जास्त झाल्या असत्या तर म्हणजे आम्ही तिथेच राहिलो असतो. आमची ताकद आहे आम्हाला म्हणजे 122-23 जे आज आम्ही निवडून आल्या म्हणजे ती शेवटी ताकद असते शेवटी. त्यामुळे त्याच्यानंतर तरी सुद्धा या सगळ्या त्यावेळी रिपब्लिक जे छोटे घटक पक्ष होते ते आमच्यावर विश्वासाने आले, ते आजही आमच्यावर विश्वासाने आहेत. शेवटी असं आहे की 2 वेगळे पक्ष 2 वेगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक लढले, त्यामुळे मुद्दे वेगळे असू काही प्रमाणामध्ये वेगळे मुद्दे असू शकतात. पण तरी सुद्धा मी पुन्हा सांगतोय आणि शेवटी मी जे निमंत्रण द्यायचा मुद्दा होता तो निमंत्रण कॅबिनेट मंत्र्यांनी, एका महत्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी इतर जणांना फोनवर आमंत्रण गेली होती, यांना खास कॅबिनेट मंत्री निमंत्रण पाठवला. त्यामुळे असा कुठलाही मेसेज द्यायचा प्रयत्न आमच्याकडून झाला नाही. शेवटी या म्हणजे शेवटच्या क्षणी आलेलं आमंत्रण स्वीकारायचं की नाही हा ज्याच्या त्याचा इगोचा किंवा अन्य कुठल्या गोष्टीचा प्रश्न असू शकतो, त्यावरती मी भाष्य करणार नाही. एक्झॅक्टली उपाध्यायजी तुम्ही बोलून गेलात पण ते योग्य बोललात. इगो क्लॅशेस आहेत आणि या इगो क्लॅशेसना घेऊन आपण इतर पण मुद्द्यांना जाणार. मी येतो तुमच्याकडे. उपाध्याजी चर्चा संपलेली नाहीये, मी येतो तुमच्याकडे. माझं पूर्ण होऊ द्या प्रसन्नाजी, बोला, पूर्ण करा, मला ब्रेक पण घ्यायचा आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे इतक्या वर्ष संघर्षानंतर जे स्मारक उभा राहत आहे त्यासाठी मला असं वाटतं याच्यातले अनेक लोक आली होती. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भाव असण्याचं कारण नव्हतं आणि त्या ठिकाणी तर आम्ही आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे अशा जो मेसेज दिला गेला असं जे समीरणजी आता म्हणाले असा कोणताही चुकीचा मेसेज आमच्याकडून दिला नाही. आजही शिवसेना म्हणजे काय शिवसेनेने अशी भाषा वापरली, आम्ही ती भाषा कधीच वापरली नाही. आज त्यांच्या भाषा वापरली की सत्तेतनं तुम्ही बाहेर पडा. त्यामुळे आमच्या दृष्टीनं असा विषयच नाही. शिवसेना आमचा मित्रपक्ष. उपाध्याय मी तुम्हाला आठवण करून देतो, पण हा मुद्दा ब्रेक नंतर असेल. ती तुम्ही आठवण करून दिली. तुम्ही अशा प्रकारची भाषा केली कारण पंतप्रधान स्वतःच्या भाषणात म्हणाले की इंदू मिलच्या भूमिपूजनाचं सौभाग्य केवळ आमच्याच भाळी लिहिलं होतं आणि याच्यामधला सरळ अर्थ आहे की जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आले नाहीत त्यांच्याकडे हे भाग्य नव्हतं. म्हणजेच तुम्ही म्हणताय तोच त्याचा मुद्दा आहे. त्यांना त्या म्हणतात की आम्ही बोलवलं होतं. मी छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत दिलीप शिंदे सुद्धा आहेत. या सगळ्या चर्चेला एक स्थानिक कंगोरा आहे, तो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा. हा फार महत्त्वाचा भाग आहे. हिंदुत्ववादी शक्तींचा बालेकिल्ला आहे. तिथे या 2 पक्षांमध्ये काय चाललेलं आहे आणि याची सुरुवात या आजच्या घटनांमधून झाली आहे का? दिलीप शिंदेकडे जाणार आहोत ब्रेक नंतर. पाहत राहा जय महाराष्ट्र.